अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आज उपनगराध्यक्षपदी रोहिणी गुरुदास खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृत नगरसेवकपदी अश्लेषा रणजित पाटील यांची निवड करण्यात आली। तर याउलट काँग्रेस पक्षाकडून कागदपत्राची पूर्तता नसल्याने स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी मुदतवाढ मागितली आहे। त्यामुळे या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये एकच स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आली, तर एक पद रिक्त राहिले आहे। हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक दिवसापासून उलट-सुलट चर्चा सुरू होत्या। अनेकांनी या पदावर आपली प्रबळ दावेदारी असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले होते। मात्र दुसऱ्यांदा अपक्ष निवडून येऊन त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने त्यांना उपनगराध्यक्ष पदाचा बहुमान दिला। तसेच शिवसेना शिंदे गटाकडून पहिल्यांदाच महिला उमेदवाराला स्वीकृत नगरसेविका म्हणून अश्लेषा रणजित पाटील यांना बहुमान मिळाला। तर काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी कागदपत्राची पूर्तता नसल्याचे कारण दाखवत प्रशासनाकडे मुदत मागितली। त्या अनुषंगाने त्यांना पुढील सर्वसाधारण सभेमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी मुदत मिळाली आहे। हातकणंगले नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासह व 6 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले आहेत। तर काँग्रेस पक्षाकडून 5 नगरसेवक निवडून आले आहेत। तसेच भारतीय जनता पार्टीचे 2 व उबाटा गटाचा 1 व 3 अपक्ष उमेदवार यावेळी विजयी झाले आहेत। त्यामुळे बहुमतासाठी अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा आवश्यक असताना रोहिणी गुरुदास खोत यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला आपली सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे। त्या अनुषंगाने शिवसेनेने रोहिणी गुरुदास खोत यांना उपनगराध्यक्ष पदाचा बहुमान दिल्याचेही सांगण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा फुले, आपल्या गावचे जी भूमी आहे ती ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असे आपले शाहू महाराज, त्याचबरोबर ज्यांनी संविधान लिहिले आणि त्यांच्या या संविधानावर आपला देश आजही चालतोय असे आपले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व स्मृतींना मी सर्वप्रथम वंदन करते। आज उपनगराध्यक्ष पदासाठी आज या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये सर्वप्रथम उपाध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभारी आहे। आणि त्यामध्ये सर्वप्रथम म्हणाल तर खासदार आपल्या असतील धैर्यशील पाणीदादा, त्याचबरोबर कुलदीप भाऊ जाधव असतील, त्याचबरोबर आपले नगराध्यक्ष अजितसिंह पाटील काका, तसेच आपण सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय नगरसेविका या सर्वांचं, तसेच आपल्या गावातील प्रतिष्ठित मान्यवर व सर्व नेते मंडळी यांचं मी मनापासून सर्व प्रथमतः आभार मानते व येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी सर्वांच्या विश्वासाला सार्थ राहून आपण सर्वच जण मिळून गावच्या विकासाला एक नवीन चालना देण्याचं काम करूया आणि त्यासाठी नेहमीच मी सातत्याने प्रयत्नशील असेल आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मला देखील अशाच पद्धतीचं लाभू दे ही मी आपल्या सर्वांकडे विनंती करते व सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देते। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।